विकेट की षटकार ते तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आपण एक 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 मिनिट मॅच थांबवायचे तुम्हाला नियम सांगतोय, जेणेकरून आयोजकांची सूचना आहे. वेस्ट राईट नो तुम्ही अपील करू शकता. जर तुम्हाला पंचांच्या निर्णयामध्ये कुठेतरी शंका आली तर तुम्ही वेस्ट राईट नोची अपील करू शकता. पंचांसाठी धावचीची या ठिकाणी सुविधा केलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, हे नियम आहेत. त्या नियमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि महत्त्वाचा नियम, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ओव्हर टू यू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. थँक्यू. धन्यवाद. एक टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण सलामीची जोडी खेळपट्टीवर केतन आणि अजय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक आहे ते हाताळण्यासाठी महेश ठाकरे. क्षेत्ररक्षणे बघितलं आपण 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. महेश षटकातील पहिला चेंडू घेऊन आपल्या फॉलो थ्रोमध्ये थोडासा चुकतो आणि पंच अजिम हमदुल्ले इशारा करते डेड बॉल. एक क्षेत्ररक्षक बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर वाईड ऑफ लॉंग म्हणता येईल, आणि एक क्षेत्ररक्षक जवळपास डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे थर्ड या सर्कलच्या आतमध्ये, त्यामध्ये यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही आहे आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय केतन. शुभारंभ झालेला आहे, डावाला प्रारंभ झालेला आहे. डिफेन्स थोडासा करायचं, हलक्या हाताने खेळायचं होतं, चेंडू मात्र हवेत होता, पण कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कारण आपण पाहतोय की मिड ऑफ थोडासा दूर होता. टाळ्यांचा आवाज दोन्ही संघ जे दोन्ही संघाचे पाठीलागे मोठ्या संख्येने आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच चौकार षटकार फलंदाज बाद होण्याला टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. महेश याला पुलचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिला जबरदस्त धक्का बघायला मिळते, बिग ब्लो म्हणता येईल, आणि अजय याची खेळी संपुष्टात. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये पाहू शकतात. खरं तर फटका जो खेळण्याचा होता, खरं हुकचा फटका तुम्हाला खेळायचा असेल तर थोडंसं शरीरापासून अंतर असायला हवं. शरीरापासून जवळ असा हुकचा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे अतिशय सुंदर क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीजद्वारा आपण पाहतोय. खरं तर मनीष, मला असं वाटतं हा फटका जर फाईन लेगकडे खेळला असता, क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात होते आपण पाहू शकता, आणि बरोबर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांनी चांगला झेल घेतलेला आहे, अतिशय उत्कृष्ट असं झेल घेतलेला आहे. सर, तयारीत नसाल ना तर तुम्ही फटका खेळू नका. या ठिकाणी तयारीत नव्हता आणि त्यामुळेच मात्र बॅटच्या खालच्या बाजूला बॉलचा स्पर्श झाला आणि त्यामुळे ताकद तितकीशी झोकू शकला नाही आणि त्यामुळे मिडविकेट रिजनमध्ये हा झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. घनश्याम आता नवीन बॅट्समन येतोय. घनश्याम येतोय, खेळण्यासाठी सज्ज होईल मात्र केतन. महेश यावेळेला मात्र जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर नव्हती. नजर असणं फार गरजेचं आहे. फटका जर खेळायचा असेल तर तुम्हाला चेंडूवरली नजर, चेंडू थोडासा शॉर्ट होता, थोडासा उशिरानं आला, चेंडूचा वेगही कमी होता आणि फक्त जागेवरनं फुटवर्कही बघायला मिळालं नाही. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. आता ही चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही जेव्हा ब्रेक थ्रू मिळवून देता तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य खूप वाढतं, संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतो. महेश राईट आर्म, याला पुन्हा फटका केलेला आहे, चेंडू हवेत आणि मात्र दुसऱ्या प्रयत्नात हा सोपा झेल घेतला जातोय आणि इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का आई देवी वडनगर संघाला. काय आपल्या संघासाठी सुरुवात करून दिली महेश याने. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आणि बॅक टू बॅक म्हणता येणार नाही, मात्र एक दोन्ही फलंदाजांना दोन्ही सलामीवर तंबूचा रस्ता दाखवलेला आहे महेश याने. एक जबरदस्त मानसिक प्रेशर बिल्डअप केलेला आहे, ते म्हणजे आई देवी वडनगर संघावर. लईत दिसला नाही केतन पहिल्या बॉलपासून, कारण पहिल्या बॉलला चिप करायचा होता, बॉल हवेत होता, त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे जीवनदान मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रगल करताना पाहायला मिळालं आणि आता ते स्ट्रगल मात्र सक्सेसमध्ये परावर्तित करू शकला नाही आहे आणि आता झटपट 2 फलंदाज बाद झालेत आई देवी वडनगर संघाचे 1 धावा असताना. आता मात्र रणनीतीमध्ये बदल करावा लागेल वडनगर संघाला. महेश ठाकरे राईट आर्म,
याला मात्र डिफेन्स केलेले हलक्या हाताने केलेले लोअर बॉटम हँडल पुश आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय फलंदाज घनश्याम. थोडीशी रणनीती वेगळी, कारण 2 धक्के बसलेले आहेत, 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत. जेव्हा असं होतं तेव्हा थोडासा डिफेन्स बचावात्मक पवित्रा स्वीकारला जातो आणि तोच बचावात्मक पवित्रा बघायला मिळाला घनश्यामद्वारा. धावसंख्या झाली 2-2. महेशाल मात्र हुकचा फटका शरीरापासून जवळ असा फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा 2 धावा या ठिकाणी वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. सर आउटफील्ड स्लो आहेच आहे, पण जर तुम्ही चेक केलं तर बॉल ट्रॅव्हल सुद्धा होत नाही हवेमध्ये, कारण आपण पहिला थोडासा हळुवारपणे तो सीमारेषेकडे पोहोचला होता. त्यामुळे मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक जाईपर्यंत तो बॉल अडवता आला आणि त्यामुळे 2 धावा कमी मिळाल्या आई देवी वडूनगर संघाला. धावसंख्या झाली आहे एका षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आपण जो सामना पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध आई देवी वडूनगर 2 संघामध्ये, आणि जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा तो पहिल्या षटकामध्ये योग्य ठरतोय. आपण पाहू शकता स्टेजवर सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी बसलेले आहेत. त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय गोकुळजी कचेर नाईक, सन्माननीय देवराजजी कचेर नाईक, सन्माननीय लवेशजी नाईक, सन्माननीय नीलमजी नाईक, सन्माननीय किशोरजी नाईक, सर्वांचं हे एक चांगलं शिस्तबद्ध असं नियोजन आपण पाहू शकतोय. सन्माननीय देवराजजी नाईक फ्रेममध्ये, सन्माननीय प्रवेशजी देवळीकर आहेत. सर्व आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि या स्पर्धेला त्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि आपण पाहू शकतोय सर्व प्रेक्षक स्टँड खचाखच भरलेले आहेत. तर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा धावफलकावर आहेत. 4 ओव्हरची ही मॅच असणार आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि अजूनही संधी आहे आई देवी वडूनगर संघाला जास्तीत जास्त धावा बनवण्याची. यानंतर होणारा सामना सिटी इमर्जन्सी सामना आहे. व्हिक्टोरिया स्पोर्ट्स आणि आमन स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. हा सामना 4 षटकांचा असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. हा सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. तर वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. पण एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी महेश ठाकरे यांनी करून दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण असे 2 फलंदाज बाद, सलामीवीरांना बाद केलं होतं, केतन आणि अजयनं, आणि फक्त 4 धावा दिल्या त्या. आणि दुसरं षटक गोलंदाजीसाठी मार्गस्थ होणार आहे तो म्हणजे कल्पेश. क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पांगवलं जाईल. मात्र नॉन पॉवर प्लेमध्ये मनीष पाटील यांनी सांगितलं होतं की 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. ही नियमावली आहे. पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि नॉन पॉवर प्लेमध्ये जेव्हा षटकाला सुरुवात होईल तेव्हा 3 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं. आपण पाहू शकता एस टीपासून दूर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक शॉर्ट पॉईंट, थोडासा गली पोझिशनमध्ये पाहू शकता आपण. पॉईंटला क्षेत्ररक्षक कल्पेश घनश्यामसाठी पहिल्या चेंडूमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. पंच शकील कुटी, त्याचबरोबर अजीम अमदुले आणि आमचे तिसरे पंच गोकुळदास पाटील, अतिशय नामांकित पंच या स्पर्धेमध्ये कामगिरी करतायत पंच म्हणून. कल्पेश राईट आर्म, याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे आणि लॉंग ऑनला एक सहज सोपा सुंदर झेल घेतोय महेश. कित्येक वेळा आपण पाहतोय मनीष की लॉंग ऑनला जर फटका खेळायचा असेल तर चेंडूवरली नजर, तुमचं टायमिंग, तुमचं ताकद, फुटवर्क, ह्या 4ही गोष्टीचा वापर व्हायला हवा, अन्यथा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबतो. बघा, या हंगामाची सुरुवात करताना दोन्ही संघ हे आक्रमक आहेत आणि फलंदाजांसाठी ओळखले जातात आणि तीच कुठेतरी सवय आहे ते मात्र रोखू शकले नाही. आणि जरी या ठिकाणी वातावरण साथ देत नाही फलंदाजांना, तरी देखील मोठमोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि अष्टविनायक ठाकूरपाड्याचे गोलंदाज खूप चांगला फायदा उचलतात वातावरणाचा आणि झटपट हादरे देत आहेत आई देवी वडूनगर संघाला.
तिसरा मोहरा टिपला जातो. एक चांगला झेल लॉंगॉनला समाप्त करतोय महेश ठाकरे. आणि तिसरं यश आज आपण पाहतोय. मला असं वाटतं की आई देवी वडनगर संघाला महेश ठाकरे दिसतोय, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, त्यानंतर झेलसुद्धा चांगला समाप्त केलेला आहे. फक्त आणि फक्त आपण बघतो धावसंख्या जी आहे ती 5, 3-5. पहिला सामना सुद्धा लो स्कोरिंग बघायला मिळाला होता आणि कृष्णाई कारेवडी संघाने सहजगत्या विजय प्राप्त केला होता. आणि दुसरा सामना असं वाटतंय पण अजूनही सामना, कारण आईदेवी वडनगर संघाचं वैशिष्ट्य आहे की बॅटिंग लाईन अजूनही खूप स्ट्रॉंग आहे संघाकडे. हा चेंडू मात्र पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंच शकील कुठे इशारा करतायत व्हाईट बॉल. एक अवंतर धावसंख्या झालेली 6, 3-6. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात के ट्रॉफी 2021. हा फक्त हलक्याताने खेळलेला आहे. चेंडू सरळ येतो मिडॉलवरनं डीप मिडॉलला लॉंगॉनचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमचे फटके येत नाही, हवाई यात्रेमध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे, तेव्हा तुम्ही लाईफलाईनचा वापर करायला हवा, कारण मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे. पण क्रिकेटची जी लाईफलाईन आहे ती एकेरी दुहेरी धाव आहे. आणि एकेरी दुहेरी धावा तुम्ही जर घेतल्या मनीष, मला असं वाटते, आणि एखादा खराब चेंडूचा समाचार घेतला तर 40चा आकडा तुम्ही सहजगत्या पार करू शकता. सिच्युएशननुसार तुम्हाला खेळ बदलावा लागेल. तुम्ही गोलंदाजी करा किंवा तुम्ही फलंदाजी करा, सिच्युएशन जशी आहे तसा तुम्हाला खेळ खेळला तर त्यासाठी खूप महत्त्वाची. कल्पेश याला दोन फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय डीप मिड ऑफला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो असं वाटतंय. चुकीच्या ठिकाणी थ्रो आहे. खरं तर नॉस टाकेला थ्रो झाला असता, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. येस, मी म्हणालो तर सिच्युएशन जसं असेल, तुमचं काय असेल तर महत्त्वाची तुमची खेळी. तुम्ही गोलंदाजी करा किंवा तुम्ही फलंदाजी करा. या ठिकाणी आता काय केलंय तर आता पर्याय निवडलेला आहे. फलंदाजांनी आता हवाई सफर खेचण्याच्या ऐवजी जमिनी मार्गाने धावा गोळा करतात आणि त्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. म्हणून काय, स्वतःवर विश्वास ठेवणं क्रिकेटमध्ये कधीही गरजेचं आहे. आणि आता मात्र चांगली रणनीती या ठिकाणी फलंदाज धीरजने केले. बॅक टू बॅक 3 डबल सर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10वर. नाही, धीरज आणि योगेशला मी कित्येक वर्षापासून खेळताना बघितले. रनिंग बिटवीन द विकेट जी असते ना, दोघांमध्ये खूप चांगले असते, समन्वय खूप चांगला असतो. याला मात्र प्लिक केलेला, फाईन केलेला आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेकडे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावा. ही चांगली रणनीती आहे. फक्त फ्लिकच्या बरोबर फटका खेळला होता आणि एक चांगली रणनीती. टाळ्यांचा आवाज सुद्धा येतोय, कारण अशा प्रकारची फलंदाज लवकर बाद झालेले होते 3 फलंदाज. यावेळेला मात्र सावध पवित्रा एकेरी दुहेरी धाव घेतली जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 12. यापूर्वीचा चेंडू आपण बघितला, सुभाष ठाकरे थोडासा नाराज होता. त्याचं म्हणणं होतं की स्कोर तुम्ही नॉन टाकेला करायला हवा होता. सुभाषजी घरत जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत कारवीरचे, आपलं हार्दिक स्वागत आहे. याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय डीप मिड ऑफला आणि फलंदाज धावबाद. यावेळेला मात्र दुर्दैवरित्या धावबाद झालेला आहे. धावबाद झालेले असं वाटलं होतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातील आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय. धीरज याने बघितलं आपण की 5 चेंडूचा सामना केला आणि 9 धावांची खेळी केली. मात्र सावध पवित्रा स्वीकारून एकेरी दुहेरी धाव त्यांनी पूर्ण करत होता आणि असं वाटलं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. दोघांमध्ये समन्वय सुद्धा बघायला मिळाला होता. मात्र धावबाद झालेला आहे. व्हिक्टोरिया स्पोर्ट्स आणि अमन स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन सिटी इमर्जिंगचा सामना. यानंतर दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये जाऊन बसायचं आहे, कारण आपण पाहतोय दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धीरज बाद झालेला आहे. धीरज बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी येतोय दिनेश चौगुले. दिनेश चौगुलेकडे एक क्षमता आहे मोठे बडके खेळण्याची. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 13. क्रिकेटमधला हा आशिव आकडा. तेरा धावा पहिल्या षटकामध्ये. धावा ज्या आल्या होत्या फक्त 4. या षटकामध्ये आतापर्यंत धावा 9 धावा आलेल्या आहेत. योगेश खेळण्यासाठी सज्ज होईल. कल्पेश यावेळेला पुन्हा एकदा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न होता थोडासा पुढे आला होता आणि हलक्या हाताने खेळलेला आहे आणि त्यावर 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली 14.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आपण सामना पाहतोय आई देवी वडूनगर विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला. 3 फलंदाज लवकर बाद झाले आई देवी वडूनगर संघाचे. त्यानंतर मात्र धीरज आणि योगेशमध्ये थोडीशी पार्टनरशिप बघायला मिळाली, पण मात्र धीरज धावबाद झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 3 बाद. 14 पहिला फलंदाज बाद झाला होता तो अजय, त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झाला होता केतन आणि तिसरा फलंदाज बाद झाला होता घनश्याम. सिस्टमॅटिक क्रिकेट काय असते ते दोन्ही संघाने दाखवलंय. कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये महेशने दाखवून दिलंय की गोलंदाजीची धार काय असते आणि त्यानंतर मात्र धीरजने दाखवले की फलंदाजाची चुणूक काय असते. दोघांनी मात्र चांगला खेळ आपापल्या संघासाठी केलेला आहे, पण मात्र आताच्या घडीला थोडासा डाऊनवर्ड चाललाय आईदेवी वडूनगर हा संघ. 4 गडी बाद, 14 धावा, 4 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले, पण तरी सर अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि अजूनही संधी आहे आईदेवी वडूनगर संघाला. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14 आणि तिसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय. सुभाष ठाकरे, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन तालुका. सुभाष ठाकरे गोलंदाजीसाठी मार्गस्थ, म्हणजे व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ आणि खेळण्यासाठी सज्ज होते योगेश. षटकातील पहिला चेंडू स्वीप केलेला आहे आणि चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. शेते चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडू तो पण अडवतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते ती योगेश. आज योगेशचं एक वैशिष्ट्य आहे, इम्प्रोव्हायझेशन फार चांगल्या प्रकारे करतोय आणि एकेरी दुहेरी धाव खेळण्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष योगेशचं असतं. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप छान. कित्येक वर्षापासून मी योगेशला पाहतोय. 2 धावेने धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या झाली 16. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध आई देवी वडूनगर या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. सुभाष ठाकरे याला मात्र चेंडू खाली राहतोय, पडल्यानंतर अनपेक्षित खाली राहतोय. चांगला चेंडू म्हणता येईल. थोडासा उजेष्टीच्या बाहेर खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. हे पाहू शकता आपण. काय चांगला चेंडू बघितला आपण. मात्र तुम्हाला कट शॉट जर खेळायचा असेल तर शरीरापासून जवळून तुम्ही कट शॉट खेळू शकत नाही. त्यासाठी अंतर असणं फार गरजेचं आहे. जे काही क्रिकेटिंग स्ट्रोक आहे, क्रिकेट जे फटके आहेत, त्यासाठी तुम्हाला जागा निवडायला हवी, जागा बनवायला हवी. शरीरापासून दूर तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकता. सुभाष ठाकरे राईट आर्म स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र हारेश यांनी बघितलेलं आहे की बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. पंचांचा लेगबायचा इशारा, त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हारेश यांनी केलेला नाही आहे. लेगबायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 17. डेडिकेशन अत्युच्च दर्जाचं आहे या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. कारण त्यांना माहिती आहे की जर या 2 फलंदाजांना अडवलं नाही तर स्लॉग ओव्हरमध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणूनच की काय विकेटचा शोध घेण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुभाष ठाकरेच्या माध्यमातून सुद्धा, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता, मात्र बॅटच्या संपर्कात चेंडू हवा तसा आलेला नाही. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मनीष आपण अजून पाहू शकतो, पण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. कुठल्याही प्रकारे चौकार नाही, कुठल्याही प्रकारे षटकार नाही. यावरून गोलंदाजी कशा प्रकारे अचूक टप्प्यावर झालेली आहे. याच विषयाला मी हात घालणार होतो. कारण आतापर्यंत डबल्सचा विचार केला तर एकूण 6 डबल्स आलेले आहेत, पण एकही बॉल हा सीमारेषेच्या बाहेर गेला नाही आहे. कारण स्लो आउटफील्ड जसं आपण सांगितलं की कुठल्या ठिकाणी खेळण्यासाठी तुम्ही जाता तेव्हा तुम्ही वातावरणाचा अभ्यास आणि मैदानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सुभाष राईट आर्म याला फुलटा चेंडू आणि काय आपल्या मला आपल्या शब्द निघतोय आणि लगेचच योगेशच्या खालापर्यंत जातोय आणि लगेच सहजगते भिरकावून देतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार षटकार.
DJ Sajan. काय फटका खेळलेला योगेशने. खरं तर कॉमेंटरी बॉक्समधून आवाज योगेशपर्यंत पोहोचला आणि योगेशने लगेच दाखवून दिलं, बॅटनं उत्तर दिलं. कुठल्या प्रकारे चौकार षटकार नाही आणि हा पोहू शकता षटकार. अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज द्वारा. सुभाष, हा शॉर्ट बॉल, पूलचा फटका आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. आणि गवळी सर, 5वा बॉल हा फुलटॉस होता, 6वा बॉल हा आखूट टिपायचा होता. दोन्ही बॉल हे खेळण्यासाठी परिपक्व होते फलंदाज योगेशसाठी आणि त्या दोन्ही बॉलवर मात्र खरपूस समाचार या ठिकाणी योगेशने घेतला आणि आता समाधानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतोय. आई देवी वडूनवकर संघाची 4 गडी बाद 30 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला खेळ या ठिकाणी होतोय आणि आता मात्र थोडी डोकेदुखी वाढते. सारेडोनची गोळी घ्यावी लागेल अष्टविनायक ठाकूरपाट संघाला की आता कुठला गोलंदाज वापरायला हवा, कुठला गोलंदाज आहे जो धावांना रोख लावू शकतोय. 30 धावा झाल्यात. आता मात्र एक धावांची सरासरी चांगली भासते, कारण 10 धावांची आणि अजूनही योगेश खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर दिनेश खेळपट्टीवर आणि दोन्ही फलंदाज असे आहेत की दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पण योगेशचं एक वैशिष्ट्य आहे, मी सुरुवातीला सांगितलं, इम्प्रोव्हायझेशन बघितलं त्याने. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावा घेतल्या, त्यानंतर खराब चेंडूचा समाचार घेतला आणि हेच फार महत्त्वाचं असतं. क्रिकेट म्हणजे काय तर मित्रांनो, क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या आणि त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. याउलट गोलंदाजाने गोलंदाजी काय असरा आहे त्याचा वापर करायला हवा. जे काही यॉर्कर चेंडू असेल, मात्र इन स्विंगर असेल, आउट स्विंगर, जे काही चेंडू आहे चेंडूचा वापर करायचा आणि फलंदाजावर वर्चस्व गाजवायचं, यालाच म्हणतात क्रिकेट. षटकात गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी देवा येतोय. तिसरं षटक खूप महागडे ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि मात्र तिसऱ्या षटकामध्ये 16, कारण स्लोप वाढलेला दिसतोय. देवा येतोय षटकातील पहिला चेंडू घेऊन, याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे. स्वतः देवा झेल घ्यायचा प्रयत्न करतोय आणि अप्रतिम झेल. टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडूवरली नजर सुद्धा चांगल्या प्रकारे नव्हती. फक्त जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ उंची खूप घेतली होती, लांबी मात्र कमी आणि देवा याने अप्रतिम झेल घेतलेला. कारण अशा प्रकारचा झेल घेणं तितकं सोपं नसतं, पण देवा याने अप्रतिम झेल घेतलेला आहे. 30 धावा आपण पाहतोय की निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहे. धावसंख्या आहे 30. अजूनही दोन्ही कॅप्टन आलेले आहेत मला वाटते टॉस बॉक्समध्ये, कारण यानंतर जो टॉस होईल सिटी इमर्जिंग, अमन स्पोर्ट्स आणि विक्टोरियन. देवा षटकातील पूजा, याला मात्र शॉर्ट बॉल फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑनला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. योगेश थोडासा नाराज आहे त्या ठिकाणी. त्याचं असं म्हणणं होतं की 2 धावा मिळू शकल्या असत्या. एकच धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 31. अमन स्पोर्ट्स आणि विक्टोरियन दोन्ही कॅप्टन आलेले आहेत टॉस बॉक्समध्ये. देवा राईट आर्म, यामध्ये एक चांगला फटका केला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑफला हरेश. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक स्वतः काय ठेवलेली आहे योगेशाने, कारण योगेशाने यापूर्वी बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. खूप अपेक्षा असणारा एक मोठा फटका खेळण्याची शक्यता, कारण धावसंख्या झाली 32. 40चा आकडा जर पार झाला तर एक चांगली लढत बघायला मिळेल, कारण आई देवी वडूनकर संघाकडे सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे आणि
याउलट अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडे सुद्धा फलंदाजी चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. त्यामुळे एक चांगला संघर्ष बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. कारण अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. देवा राईट आर्म. याला मात्र लोअर फुलटा चेंडू हवेत आहे आणि डीप स्क्वेअरला एक चांगला झेल. पाहू शकता आपण कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल आणि टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. कारण आपण पाहतोय की योगेश याने 8 चेंडूंचा सामना केला, 2 षटकार लगावले आणि 16 धावांची खेळी केली. एक चांगली सुरुवात, डावाला एक चांगला आकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या प्रयत्नात डीप स्क्वेअर लेगला बाद झालेला आहे. आता मात्र खेळण्यासाठी जातोय राहुल गिरीश. याला पुन्हा फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 34. 34 धावा झाल्यात. अजूनही शेवटचा चेंडू, एखादा मोठा फटका लागला तर 40+ 40 पर्यंत आकडा एक चांगला आकडा. सुरुवातीला मी माझ्यासोबत मनीष पाटील समालोचक अनुमान व्यक्त केला होता की 40 पर्यंत जर लक्ष जर असेल तर नक्कीच एक चांगला सामना बघायला मिळेल. पण आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणता येईल. खास करून योगेश यांनी जी आक्रमक फलंदाजी केली होती, 8 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी केली होती. आता शेवटचा चेंडू देवा टाकण्यासाठी सज्ज होईल. याला फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आले नाही. चेंडू हवेत आहे. शतक चेंडू खाली येतोय. पंचांचा काय इशारा होता बघायचं आहे. चांगला झेल समाप्त केलेला आहे मिड विकेटला. पंच तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपवत आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे कारण बिमरसाठी रिव्ह्यू आहे. बिमरसाठी रिव्ह्यू बॅटिंग साईडने घेतलेला आहे. येस, फेअर डिलिव्हरी आहे. भीमर नाही आहे. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय डिसिजन येतोय. तर फलंदाजा बाद झालेला आहे. धावसंख्येची झालेली आहे 34 म्हणजे 35 धावांचं लक्ष. आणि मी आपणास घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनीष पाटील. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. मी विनंती करतो विक्टरी स्पोर्ट्स आणि एमन स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तर आता मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय सन्माननीय सुभाषजी घरत ग्रामपंचायत सदस्य कारेवली, तसेच वैभवजी पाटील आणि मिलिंदजी म्हात्रे कालवार, या दोन्ही सर्व मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी पुढच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. मी विनंती करतो सन्माननीय सुभाषजी घरत ग्रामपंचायत सदस्य कारेवली आणि सन्माननीय वैभवजी पाटील, सन्माननीय मिलिंदजी म्हात्रे या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही प्लीज आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण पाहतायत के ट्रॉफी, अभिमानाची, प्रतिष्ठेची, मानाची ट्रॉफी. आणि नक्कीच कोण जिंकेल ही ट्रॉफी याचं उत्तर आपल्याला मंगळवारच्या दिवशी नक्कीच व्हायला मिळेल. एका बाजूस गोकुळ नाईक आणि देवराज नाईक असं अंकित केलेलं आहे आणि एका बाजूस के ट्रॉफी असं अंकित केलेलं आहे. तर तुम्हाला के ट्रॉफी किंवा गोकुळ नाईक देवराज नाईक असा कॉल करायचा आहे. तर कोण कॉल करेल? विक्टोरियन स्पोर्ट्सने के ट्रॉफी कॉल केलं आहे आणि यस नाणेफेक जिंकले अमन स्पोर्ट्सने. मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही आमच्या अतिथी कक्ष शोभा वाढू शकता. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू फॉर युअर प्रिशियस टाईम. थँक्यू सर. या शुभेच्छा स्वीकारायच्या आहेत, महत्त्वाच्या. आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. तुमचा खेळ तर चांगला होणार आहेच, पण शुभेच्छा आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. विक्टोरिया स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकलेले. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? सॉरी माफ करा.
अमन स्पोर्ट्स नगर नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकण्याचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. पाऊस पडलाय, पाऊस पडल्यानंतर आता आउटफील्ड हळूहळू ड्राय होते, तर नक्की क्षेत्ररक्षण का निवडलं यामागचा हेतू काय होता की मनापासून निर्णय घेऊन आला होता की नाणेफेक जिंकल्यानंतर मी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेणार आहे? नाही, जरा टॉस जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षणच केलं असतो आम्ही. आजच्या दिवसामध्ये तुमच्या संघामध्ये असे कुठले गोलंदाज आहेत जे विक्टोरियन स्पोर्ट्सला अडवू शकतील? आहे, चांगले बॉलर आहेत, अक्षय आहे, आहेत असे गोलंदाज की थांबवतील त्यांना. या वर्षामध्ये सिटी इमर्जिंगचा हा पहिलाच टुर्नामेंट आहे आणि बॉन्डिंग खूप महत्त्वाची आहे, तर तुमच्या टीमची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली आहे का तुमच्या मैदानावर? हां, प्रॅक्टिस तर झालेली आहेत, बघू आता या मॅचेत काय करत. क्या बात आहे. तर आपण जाऊया विक्टोरियन स्पोर्ट्सकडे. फलंदाजी करायची आहे तर मनासारखी मनाविरुद्ध? नाही, मनासारखी बॅटिंग करायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू. आज तुमच्या संघामध्ये कुठले फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतील ज्यांच्यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील? आहेत, सर्व चांगलेच प्लेयर आहेत आणि पहिलीच टुर्नामेंट आहे तर चांगलं प्रयत्न करू खेळायचं. बघा, पहिलीच टुर्नामेंट आहे आणि इतक्या अवाढव्य स्वरूपाची, प्रचंड स्वरूपाची टुर्नामेंट तुम्हाला खेळण्यासाठी मिळते, तर 2 शब्द या टुर्नामेंटबद्दल. टुर्नामेंट तर चांगलीच केलेलं आहेत आणि नीलम नाईके माझे मामा लागतात, ते चांगलंच टुर्नामेंट केलेत आणि पावसाने थोडं बंदी ठेवलं होतं तरी पण त्यांनी करायचं प्रयत्न ठेवलं. चांगली टुर्नामेंट आहे. नीलम नाईकचे भाचे मात्र खूप चांगली कामगिरी करतात प्रत्येक गावामध्ये त्यांच्या माध्यमातून. समीर तांगडी म्हणा, त्यानंतर आता विक्टोरियन स्पोर्ट्सचे कॅप्टन म्हणा, तर भिवंडी परिसरातला आवडता खेळाडू तुमचा कोण आहे आणि का? भिवंडीमध्ये तर सगळेच खेळाडू आहेत, पण भावेश पवार बिग फॅन. क्या बात आहे. चला, नाणेफेक जिंकलेली आहे ते म्हणजेच अमन स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि विक्टोरियन स्पोर्ट्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जाऊया, ज्या ठिकाणी सज्ज आहेत सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी साहेब. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील. मनीष पाटील माझ्यासोबत लगेच जोडले जातील, कारण जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपल्यापर्यंत आवाज पोचेल. माझे सहकारी समालोचक मनीष पाटील यांचा. समोर जे लक्ष्य आहे मनीष पाटील, आपण पाहतोय की 35 धावांचं लक्ष्य आहे. एक माफक लक्ष्य आहे म्हणता येईल, परंतु मैदानाचा आपण आढावा जर घेतला तर एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल, कारण हे विसरून चालणार नाही की आईदेवी वडूनगर संघाकडे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे. पण हे जे लक्ष्य आहे, लक्ष्यामध्ये एक चांगला सामना बघायला मिळू शकतो मनीष. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आम्ही कॉमेंट्री बॉक्स शेअर करतोय डॉक्टर मोरेश्वर गवळी सोबत, आणि आज देखील पूर्ण दिवसभरामध्ये माझ्या ज्ञानाचा साठा देखील किंचितभर वाढणार आहे, कारण एक वास्ट एक्सपिरियन्स डॉक्टर गवळी सरांचा आहे आणि सर्वांना व्यवस्थित ते या ठिकाणी सांभाळून घेतात. तर विनंती करतो, क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. या चर्चा तर चालू राहतीलच, कारण महत्त्वाच्या आहेत या गोष्टी. तर मी विनंती करतोय, आईदेवी वडूनगर संघाला लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे, विनंती असेल, कारण महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रत्येक सामना हा व्यवस्थित 45 मिनिटांमध्ये पूर्ण झाला पाहिजे. एक डाव 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाला पाहिजे. आयोजकांच्या माध्यमातून ती सूचना आम्ही प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर प्लीज, टाईम इज मनी आणि तुम्हाला टाईमचा व्यवस्थित वापर करायचा आहे, मैदानाच्या आतसुद्धा, मैदानाच्या बाहेरसुद्धा, कारण पावसाळा हळूहळू पुन्हा एकदा डोकं वर काढतं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये. गेल्या वर्षीसुद्धा आपण हेच कुठेतरी अनुभवलं होतं आणि यावर्षीसुद्धा तोच अनुभव आम्हाला आलेला आहे. तर कधी वातावरण बदलेल याचा नेम नाही, त्यामुळे मात्र जो वेळ मिळतोय त्या वेळेचा सदुपयोग करून एक चांगला शिस्तबद्ध खेळ खेळा, जेणेकरून या स्पर्धेला तुमच्या माध्यमातून 4 चांद लागतील. पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 35 धावांचा, आणि गवळीचं 4थं षटक खूप चांगलं हाताळलं या ठिकाणी गोलंदाज देवाने, आणि फक्त त्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला, आणि ते एक मात्र कुठेतरी एक चांगलं स्टॉप बॅक या ठिकाणी केला गेला आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून. आणि आईदेवी वडूनगर संघाचे सर्व जे हेतू होते, ते अनुमान होते, ते मात्र धुळीस मिसळलेले आहेत. अगदी बरोबर, कारण आपण बघितलं की 3 षटकांचा जेव्हा खेळ संपला तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं की 40च्या पेक्षा जास्त धावसंख्या धावबळकावर बघायला मिळेल, पण 4थ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली देवाद्वारा. चांगली गोलंदाजी, महत्त्वपूर्ण 2 फलंदाजसुद्धा बाद केले आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 2 बेस्ट स्ट्रायकर्स भिवंडीचे तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत, कारण खरं तर अष्टविनायक ठाकूरपाडा संघ फलंदाजांसाठी ओळखला जातो आणि आईदेवी वडूनगर संघ गोलंदाजांसाठी. आता एक चांगलं बॅटल या दुसऱ्या डावामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर बॅट्समन हरीश आहे, नॉन स्ट्राईकला बॅट्समन महेश. बॅट्समन नाही, मी तर म्हणेन बॅटर, कारण आता या वर्षापासून आपण बॅटर असं संबोधित करायचं आहे, बॅटर आणि बॉलर. आणि गोलंदाजी मार्कवर बॉलर सज्ज होतोय मिस्टर
उज्ज्वल. नेहमीच उज्ज्वल कामगिरी करत असतो तो आईदेवी वडूनकर संघाकडे लीड बॉलर म्हणून नेहमीच पुढे येत असतो. आता एक चांगलं बॅटल या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातं आणि सक्सेसफुल रिव्हर्स स्वीप बॉल जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. या षटकाची सुरुवात दमदार चौकाराने 4 धावा. काय फटका बघायला मिळाला रिप्लेमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे. काय सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते. टेलिकास्ट सराजा प्रिन्स मूवीजद्वारा अप्रतिम टिपिकल पॉवर प्लेचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट खेळला होता आणि डीप थर्डमॅनला जाणारा पहिला चौकार हरीशच्या बॅटमधून. आणि मनीष आपण पाहते पहिल्या चेंडूवर तुम्हाला चौकार मिळतोय तर फलंदाजाचं मनोधैर्य एक जबरदस्त वाढत असतं आणि समोरचा संघ असतो त्यावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. 4 धावा. फुल टॉस बॉल होता. लाईन चेक करावी लागणार आहे. यस पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलची खूण आहे आणि गवळी सर पहिला शॉट जो आहे तो रिव्हर्स खेळणं म्हणजेच त्याचा आत्मविश्वास किती दमदार आहे बघा ना. आणि तो आत्मविश्वास झळकला आहे आणि त्या 4 धावांनी पुन्हा एकदा तो आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि उज्ज्वलवरचा दबाव किंचितसा वाढला जातोय. धावसंख्या झाले एका चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. उज्ज्वल पुन्हा एकदा या पॉवर प्लेच्या षटकाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मला टप्प्यामध्ये बदल केला महत्त्वाचं आहे कारण त्याने ओळखलंय की हरीश कुठल्या दिशेने खेळतोय आणि त्याला थांबवण्यासाठी मला टप्प्यामध्ये बदल करावा लागणार आहे. आणि टप्प्यामध्ये बदल केला. शॉट ऑफ गुडलेन बॉल होता उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि हा परिपक्व नव्हता फटका त्यामुळेच कनेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. बॉल डॉट होतोय. आणि महत्त्वाचा आहे अभ्यास. तुमच्या समोर प्रतिस्पर्धी कसा खेळतोय त्याचा अभ्यास करून जर तुम्ही त्याला खेळवलं तर ते तुमच्या फायद्यासाठी असते. धावसंख्या थांबले 5 वर. गती परिवर्तन स्ट्रोक अगोदर कंप्लीट होतोय. बॉल थोडासा उशिराने येतोय. यस पंचाच्या माध्यमातून लेग बाय चिकून समन्वय व्यवस्थित होऊ शकला नाहीये आणि हे प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी उज्ज्वल ते प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करतोय. अटॅकिंग बॅट्समनला थांबवतोय. अगदी बरोबर. यापूर्वीचा आपण चेंडू जर बघितला तर गोल्डन स्पॉटवर पडून अतिशय वेग सुद्धा बघायला मिळाला होता आणि ह्यामध्ये मात्र थोडंसं व्हेरिएशन चेंज बघायला मिळालं. चेंज ऑफ पेस चेंडूचा वेग कमी केला होता आणि हेच फार महत्त्वाचं असतं. गोलंदाजाने हेच बघायचं असतं व्हेरिएशन. भारताचा बिशन सिंग बेदी जर आपण बघितलं एखादा कॉईन जरी ठेवला फलंदाजाच्या ठिकाणी कॉईनला सुद्धा वेज करण्याची क्षमता भारताचा बिशन सिंग बेदी याच्यामध्ये होती. नाईस एक्झाम्पल. आणि महत्त्वाचं आहे ती अचूकता तुमच्याकडे असायला हवी. आणि आता मात्र स्ट्राईकवर महेश ठाकरे अनदर अटॅकिंग बॅट्समन बाय अष्टविनायक ठाकूरपाडा. पुन्हा एकदा बॉलला हलकासा बाउन्स मिळतोय त्या ठिकाणी. शॉट ऑफ गुडलेन बॉल बघा यावेळेस जर डिरेक्टेड झाला असता तर एक चान्स घेणं गरजेचं होतं का गवळी सर यावेळेस. यस एक धाव तर मिळते 7 धावा. चान्स घेणं गरजेचं होतं का. ॲब्सोल्युटली घ्यायलाच हवं होतं कारण बॅकअप करण्यासाठी सुद्धा आपण मध्ये आपल्या समालोचन कक्षासमोर जो क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी होता कदाचित ब्रेक थ्रू मिळालं असतं तर कदाचित प्रेशर बिल्डअप करता आलं असतं. कारण पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू जर मिळालं तर तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे पण प्रयत्न करायला हवा होता. चेंडू होऊन गेल्यानंतर आम्ही नक्की या ठिकाणी बोलणार आहोत. एक्झॅक्टली. मॅच सुद्धा चालू राहायचे. धावसंख्या 7 झाली. पुन्हा एकदा रिव्हर्स. यावेळेस मात्र थोडासा गली पॉईंट रिजनमध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 वर. बॉल्स फेकून झालं या षटकातले एकूण 5 आणि 5 बॉल धावसंख्या 8 आहे. 35चा पाठला करायच्यात. 35 पैकी 8 कंप्लीट झालेत. पण मी तर म्हणा चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर उज्ज्वलला आपण पाहतोय कमबॅक करताना पाहतोय. एक चांगली गोलंदाजी कुठल्या प्रकारची संधी देत नाही हे फार महत्त्वाचं असतं. कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव सुद्धा त्यांनी घेतलेला नाही कारण पहिला चेंडू 4 धावा त्यानंतर वाईट चेंडू हाताळला होता. त्यानंतर एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. येस नाईस स्टार्ट बाय उज्ज्वल. पण तितकी चांगली सुरुवात हरेशने देखील केली आहे. हे देखील विसरून चालणार नाही. यावेळेस मिस टाइम आहे. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे. सरळ सोपा झेल आणि नक्कीच गवळी सर जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे आणि तो ब्रेक थ्रू मिळतोय उज्ज्वलला. पहिला गडी बाद होतोय धावसंख्या 8 वर. थँक्यू. लिडिंग एज लागली होती बघा. सूर्याला
ढगाने झाकलं तर रात्र होत नाही, तसंच उज्ज्वलने दाखवून दिलं की जरी सुरुवातीला मला थोडासा मार बसला तरी देखील माझी गोलंदाजी मी विसरणार नाही आणि खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी उज्ज्वलने दाखवली आणि महेश ठाकरेसारख्या महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय. पण महेश ठाकरे बाद होतोय, पण हिटमॅन सागर ठाकरे मैदानाच्या आत जातोय. डेप्थ आहे फलंदाजांची या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपडा संघाकडे, त्यामुळे तितकासा प्रेशर नसेल गवळी सर असं मला वाटते. नाही एक मला असं वाटतं वेगळा डिसिजन या ठिकाणी बघायला मिळतो, कारण आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाज ज्याच्याकडे बघितलं जातं सागर यास पाचारण केलं जातं. थोडीशी वेगळी रणनीती बघायला मिळते, पण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. आणि मनीष आपण सामना सुरू होण्यापूर्वी अनुमान वर्तवला होता की दोन्ही संघामध्ये एक संघर्ष बघायला मिळेल, बॅट आणि बॉलचा संघर्ष. पहिल्या षटकामध्ये तो बघायला मिळाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत आणि अजून 30 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती येतात ते सागर म्हात्रे आहेत. हे माहिती येतं की 27 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे अजूनही संघर्ष बघायला मिळेल. एक्झॅक्टली. आणि नक्कीच तुम्ही ते भाकीत वर्तवलं होतं की ते संघर्ष पाहायला मिळेल आणि तो संघर्ष पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षाच्या खाली जे आमचे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती करतो प्लीज त्या ठिकाणून बाजूला व्हायचं. आणि त्या ठिकाणी खूप सारे स्टँड्स आहेत त्या ठिकाणी. स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील स्टँड आहे, त्यानंतर स्वर्गीय बजरंग नाईक स्टँड आहे, स्वर्गीय युवराज नाईक स्टँड आहे, त्यानंतर कैलासवासी जितेश नाईक गॅलरी आहे. त्या ठिकाणी प्लीज तुम्ही स्थानापन्न व्हा. स्टेप्सवरून उठा प्लीज. आमच्या खेळाडू कक्षाच्या खाली ज्या स्टेप्स आहेत ना त्या स्टेप्सवरून उठा, जेणेकरून सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाहीये. आयोजकांवर दबाव आहे, तो दबाव ओळखा आणि आयोजक जे सूचना करतायत त्या सूचनेचं पालन करा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मार्कवर गिरीश येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सागर, नॉन स्ट्राईकला हरीश आणि सागर. शरीरयष्टी भरभक्कम आहे अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे. जर सर्व आपण जर खेळाडूंचा विचार केला गवळी सर, तर भरभक्कम शरीरयष्टीचे सर्व खेळाडू आपल्याला अष्टविनायक ठाकूरवाडा संघामध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल जातो डॉट. पण मनीष आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जो आत्मविश्वास बघायला मिळाला होता त्यानंतर कुठेतरी संघर्ष हे पाहू शकता आपण. स्टँड खचाखच भरलेला आहे. गिरीश गती परिवर्तन ओळखलं आणि बॉलला स्वेल्य क्षेत्रामध्ये हवेत खेळलंय आणि कुठेतरी चुकीचा निर्णय या ठिकाणी हरेचा ठरलाय. थोडंसं गती परिवर्तित बॉल होता आणि स्वतःवरचा संयम हरपलाय आणि मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी मानस दिसला आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बादावर रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण. थोडासा बॉल आतल्या दिशेने टर्न झाला होता. विथ द टर्न खेळले आहेत, उंचीचा देखील फायदा झाला होता, पण मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि स्वतःवर नाराज असेल मिस्टर हरीश. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे खेळलेला आहे. आणि बऱ्याचशा वेळेला मनीष असं असतं की तुम्हाला जर फलंदाजाला बाद करायचं असेल तर त्याचा मनपसंत फटका खेळण्याची संधी द्यायची. त्याप्रमाणे झाडं पसरवायचं, चक्रीवर रचायचा आणि ते खेळण्याची संधी. कारण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरणं तुम्हाला देईन मी या ठिकाणी. कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा फलंदाज बाद झालेले त्याला सामन्याला काळजी मिळालेली आहे. एक्झॅक्टली. महत्त्वाचं आहे म्हणजे कधी कधी समालोचक जो उदाहरण देतो त्या उदाहरणाचा फायदा तुम्हाला भविष्यातील क्रिकेटसाठी नक्कीच होऊ शकतो आणि त्यामध्ये तुमचा अभ्यास देखील अजूनही परिपक्व होऊ शकतो. आता एक उदाहरण देतो मी. रिलायन्स कप 1987 मध्ये जो सामना झाला होता, भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये कपिल देव याने 21 चेंडूमध्ये 30 धावांची विस्फोटक खेळी केली होती. 22वा चेंडू जो हेमिंगने हाताळला, स्वतः माईक गॅटिंग वायडिश मिडविकेटला उभे राहिले, त्या ठिकाणी फटका खेळला, कपिल देवचा झेल घेतला आणि सामन्याला काळजी मिळाली. 8 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर सुभाष ठाकरे. बूम बूम या नावाने ओळखलं जातं आणि सुभाष ठाकरे यांचं देखील आपण म्हणू शकतो एज इज ओनली नंबर. त्यांचं वयाला आता आम्ही अनुमान बांधत नाही, पण त्यांची फलंदाजी मात्र 20 वर्षातील खेळाडूला लाजवेल अशी फलंदाजी सुभाष ठाकरे यांची. सुभाष ठाकरेचं वैशिष्ट्य आजही ग्रामीण क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो, षटकाराने खाते उघड करणारा एक मात्र पहिल्या क्रमांकावर आजही हा फलंदाज आहे. सर्वात जास्त वेळा त्याने षटकाराने खाते उघड केलेली आहे. खातं आपलं उघडलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ पुढच्या बॉलवर षटकार येईल का? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्या 8. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गिरीश. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट आणि पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतो सुभाष ठाकरे यांच्यासाठी. नॉनस्ट्राईकला फलंदाज पाहू शकतो आपण सागर. बॉडी लाईन बॉल आहे, अपील केली गेले पायचीची. शकील कोटी सर त्या ठिकाणी आहेत, अपील फेटाळून लावलेले आहेत. चांगला बॉल, वेगवान बॉल, उंची थोडीशी मिळाली होती बॉलला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता आणि यावेळेस मात्र अपील केली गेली, पण मात्र अपील फेटाळलेली आहे. अप्रतिम चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला. जोरदार अपील केलं होतं, पण पंचांवर कुठल्या प्रकारे त्याचा प्रभाव झाले नाही. काय चेंडू हाताळला होता, पूर्णपणे प्रेशर बिल्डअप केलेला आहे सुभाष ठाकरेवर.
आणि खरंच महत्त्वाचं आहे कारण जशी सुरुवात झाली होती ती सुरुवात टिकवता आली नाही आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. कारण चौकाराने सुरुवात केली होती, वाटलं होतं की 3 षटकामध्ये हा सामना फिनिश होईल की काय, पण तसं काय घडू दिलं नाही. उज्ज्वलने चांगला कमबॅक केला आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात गिरीशने चांगली केली. बॉलला जाऊ दिलंय, उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल आहे. ओळखलंय की छेडखानी करून उपयोग नाही, कारण मिळेल त्या धावा गोळा करायला हव्यात आणि एका धाब्याची वाढ केली जाते आणि या षटकातली पहिली धाव मिळते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या झाले 2 गडी बाद 9 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून आहे. अजूनही आपण कयास बांधू शकत नाही की हा सामना कुठला संघ जिंकेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून होते. यावेळेस पुन्हा एकदा आतल्या दिशेने टर्न होणारा बॉल आहे. गती परिवर्तन केलं होतं. स्पीड व्हेरिएशन इज की टू सक्सेस इन क्रिकेट असं आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि स्पीड व्हेरिएशनचा फायदा होतोय गिरीशला. काय गोलंदाजी करतोय सुभाष सारखा फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलेला आहे. प्रत्येक चेंडूवर जवळपास संघर्ष करताना दिसतोय. एकेका धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय सुभाष ठाकरे. आज काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. सुरुवातीला आपण बघितलं पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर कमबॅक केलं होतं उज्ज्वल याने. त्यानंतर गिरीश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. पाठीराखी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत वडनोकर गावचे. गिरीश राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र पुल केलाय, बॉलला पाठवून दिले सीमा रेषाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अपुन का फटका. 440 वोल्ट का झटका. 6 धावा. थँक्यू सर. मला एका वाक्याची आठवण झाली. शांत बसलोय म्हणून मी संत नाही. यस, पण यावेळेला आपण बघितलं चेंडू थोडा शॉर्ट होता आणि मात्र सुभाष ठाकरे ब्रँडेड फटका बघायला मिळाला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला होता. पुलचा फटका बघायला मिळाला. पुल पॉवरफुल. आता मात्र सुभाष ठाकरे दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण थोडंसं स्ट्रगल झालं होतं सुरुवातीच्या बॉलला. तर त्यानंतर मात्र आता लाईन ओळखून खेळ करते. धावसंख्या 2 गडी बाद 15. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. आता मात्र दबाव डायव्हर्ट झालाय. तो म्हणजेच आईदेवी वडनवकर संघाचे गोलंदाज गिरीशवर सुरुवात चांगली झाली होती गिरीशकडून, पण मात्र एक षटकार आल्यानंतर लाईन अँड लेंथ विसरलेला आहे आणि हा वाईट बॉल. धावसंख्या झाली 16 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. 13 बॉल 19 धावांची गरज. हो 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 हो, काय पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. बघा, वेळ बदलायला वेळ लागत नाही असं आपण म्हणतात आपले चंद्रकांत शेट्टे सर, आणि ती कुठेतरी आता वेळ बदललेलीच वाटते. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करतोय. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितता खेळ समोर होतो. कारण आपण बघितलं षटकार लागल्यानंतर गिरीशवर काय सुरुवातीला गोलंदाजी केली सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये. त्यानंतर षटकार लागला आणि षटकार लागल्यानंतर एक मानसिक दबाव बघायला मिळतो आणि त्या दबावातून अजून बाहेर पडलेले नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत. धावसंख्या 17. बॅक टू बॅक 2 नाही तर बॅक टू बॅक 3 बॉल वाईड आता पाहायला मिळालेले आहेत. आणि कुठेतरी सुभाष ठाकरे यांचं कुठेतरी दबाव गिरीशवर स्पष्टपणे झळकतो आहे. आणि आता मात्र या एक धावा महत्त्वाच्या आहेत. या सिंगल्सच्या माध्यमातून नाही तर वाईडच्या माध्यमातून एक धावा मिळत आहेत. आणि या 3 वाईडच्या धावा कदाचित या डावाच्या उत्तरार्धामध्ये आईदेवी वडनवकर संघाची डोकेदेखू वाढवू शकते. कीच वाईट चेंडू टाकल्यानंतर समोरच्या संघाचं मनोधैर्य सुद्धा वाढत असतं. गिरीश राईट आर्म ओव्हर. यावेळेस बॉल हवेत आहे. झेल होऊ शके, क्षेत्र शक्यतोय मागे आणि महत्वपूर्ण भाद्रा बसतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. सुभाष ठाकरे बॅक टू द आउट. पाहू शकता पुन्हा आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र डीप मिड विकेटला मला वाटते घनश्याम त्या ठिकाणी होता आणि घनश्यामला माहीत होतं कदाचित आपण हा झेल सोडला तर कदाचित वडनवकर गाव खूप दूर नाही आहे, लवकरच आपणास परतावं लागेल. अप्रतिम झेल घेतलेला. आता मात्र पुन्हा संघर्ष. मला असं वाटतं हा सामना प्रेक्षकांना लंबकाप्रमाणे बघायला मिळेल. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही साईडला जातोय, डाव्या आणि उजव्या साईडला, त्याप्रमाणे हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. संघर्ष, कश्मकश, अटीतडी प्रेक्षकांना बघायला मिळेल. असेच सामने प्रेक्षकांना बघायला खूप आवडत असतात. म्हणूनच की काय क्रिकेट आमच्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे. कारण आपण ती शक्यता वर्तवू शकत नाही की कुठला संघ जिंकणार आहे, ते भाकीत वर्तवू शकत नाही, ते भविष्यवाणी आपण वर्तवू शकत नाही. आणि त्यामुळेच क्रिकेटचा खेळ
कित्येक वर्षांपासून, एका शतकापासून सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे. आणि भिवंडीमध्ये खास करून 4 फॉर्मॅट खेळले जातात आणि 4ही फॉर्मॅट हे प्रसिद्ध आहेत क्रिकेटसाठी आणि प्रत्येक फॉर्मॅटला प्रेक्षकांपर्यंत पासून मन भरून प्रेम मिळते. नाही, ॲब्सोल्युटली. आपण भारतामध्ये कुठेही असा तालुका नसेल ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फॉर्मॅटचे सामने खेळले जातात. सर्वात जास्त क्रिकेटही या ठिकाणी खेळलं जातं आहे. भिवंडी जे आहे ते क्रिकेटचं माहेरघर संबोधलं जातं. 12 बॉल्समध्ये गरज आहे ती म्हणजेच 17 धावांची. आणि बॅटर स्ट्राईकवर आहे तर म्हणजेच सागर आणि नॉन स्ट्राईकला बॅटर आहे निलेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय धीरज. 12 बॉल 18 धावांची गरज. एक चांगलं बॅटल प्रेक्षकांच्या दिमतीसाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. के ट्रॉफी 2021चे आयोजक सन्माननीय निलमजी नाईक, सन्माननीय देवराजजी नाईक, सर्वांच्या माध्यमातून पूर्ण नाईक परिवाराच्या वतीने क्रिकेटची जत्रा. यावेळेस मात्र लिडिंग एज लागते. क्षेत्ररक्षक 3 येत आहेत. झोपा झेल होता, पोचले होते बॉल पर्यंत, पण शेवटच्या क्षणाला मात्र काहीतरी बॉडी बॅलन्स चुकलं आणि झेल हातातून निसटला आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पण एक चांगला प्रयत्न केला केतन त्या ठिकाणी होता. डीप स्क्वेअर एक चांगला प्रयत्न केला. जवळपास चेंडूपर्यंत पोहोचला सुद्धा होता, मात्र झेल सुटे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मनीषी, अशा प्रकारचे झेल घेणं फार गरजेचं असतं. कारण आपण पाहतो वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देव यांनी व्ही रिचर्डचा अशाच प्रकारे झेल घेतला. जो झेल घेतला होता खूप अवघड असा झेल घेतला होता आणि सामन्याला कालाटणी मिळाली होती. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे झेल तुम्ही घ्यायला हवेत. नो डाऊट खूप अवघड असा झेल होता. बघा, तुम्ही क्षेत्ररक्षक जेव्हा असता तेव्हा प्रत्येक बॉल हे सोप्या पद्धतीने तुमच्याकडे येणार नाही आहेत. तुम्हाला तुमच्या शरीराचा बॅलन्स राखून खेळायचं असते. यावेळेस क्रॉस बॅटेड बॉलला खेळून काढले ते म्हणजेच काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून येईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एकच धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोचेल ती म्हणजेच 21. या आकड्यावर अजूनही 14 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 10. 10 बॉल 14 रिक्वायर्ड टू विन. येस, पण निलेश जो कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे त्याला मला थोडंसं उशिरा पाचारण केलेलं आहे. निलेश संघातील एक कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे. त्याच्याकडे क्लास क्रिकेट आहे. धीरज धुमाळे गोलंदाजी मार्कवर आणि महत्त्वपूर्ण विश्वासार्ह असा गोलंदाज आहे. नेहमी जेव्हा संकटात असतो तेव्हा तो यावेळेस मात्र बॅक टू बॉलर ड्राईव्ह. खूप चांगलं ड्राईव्ह या ठिकाणी फलंदाजाची, पण तितकाच चांगला स्टॉप फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये या ठिकाणी धीरज धुमाळे दाखवतोय आणि दाखवून देतोय की माझ्यावर कर्णधाराने का विश्वास ठेवलाय आणि माझ्यावर षटकाची जबाबदारी दिली. बॉल डॉट. नक्की धीरज एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आणि हे क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं होतं. असं वाटलं की हा चेंडू नक्की धीरजच्या बाजूने निघून जाईल. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. एक धावी फार महत्त्वाची आहे. धीरज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट आर्म मोठं विकेट. हो, पुन्हा एकदा खूप चांगली ट्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे येईपर्यंत एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी कॉल होता, पण नकार दिला गेलाय. फक्त एकच धाव मिळणार आहे. डेडिकेशन दोन्ही संघांची तुम्हाला पाहायला मिळते. जिंकण्याची जिद्द दोन्ही संघांची पाहायला मिळते. मी ते फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. 8 बॉल 13 धावांची गरज. काय संघर्ष बघायला मिळतो आणि दोन्ही संघाची पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. प्रत्येक चेंडू गणित आमच्यापर्यंत टाळ्यांचा आवाज येतो. चेंडू डॉट गेल्यानंतर लगेचच आपण पाहतोय की वडनगर संघाचे पाठीराखेचा आवाज येतोय आणि मोठा फटका लागल्यानंतर आवाज येतोय. अशा वेळी ठाकूरपाडा संघाच्या पाठीराख्यांचा. धावसंख्या 22. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. मिडलला क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर पूर्ण केली जाईल. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त एकच धाव. सिंगल्स, डबल्स, फोर्स, 6 विकेट यालाच म्हणतात क्रिकेट. पण आता या ठिकाणी सिंगल्स जरी तुम्ही कन्वर्ट केली तरी देखील टाळ्यांचा आवाज येतो. या ठिकाणी आमचा कॉमेंट्री बॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धीरज धुमाळे धावसंख्या 23 झाले. हार और जीत परिणाम है, कोशिश करते रहना तुम्हारा काम है. यस, कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता. हो, स्पीड बट लाईन अँड लेंथ देखील तुम्हाला मेंटेन करावे लागेल. फक्त बॉलला वेग देऊन चालत नाहीये. तुमची पिचिंग प्रॉपर असायला पाहिजे. पण यावेळेस मात्र पिचिंग कुठेतरी उजव्या इष्टीच्या बाहेर राहिले आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर पंच अजीम अब्दुल यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. 7 बॉल 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7 बॉल 11. बघा, कुठल्याच कारणासाठी व्यत्यय आणू नका प्लीज, कारण आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना केल्या जातात की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचा आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. आणि गवळी सर, कुठलीही टुर्नामेंट जेव्हा असते पहिला नियम काय असतो? पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण तिसऱ्या पंचांची सुविधा जी आहे
ती फक्त आणि फक्त बेमर आणि धावबाजसाठी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक कर्णधार आणि कॅप्टननी खेळाडूने. 7 बॉल 11 धावांची गरज. जबरदस्त सामना. कालपर्यंत सर्व नाराज होते, निराश होते की क्रिकेट कधी चालू होईल, पण क्रिकेट एवढ्या जोशात चालू होईल असं तुमच्या आमच्या ध्यानीमनी नव्हतं. 7 बॉल 11 धावांची गरज. फुल टॉस आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा झेल महत्वाचा होता. पूर्ण शरीर झोकून दिलं होतं या झेलसाठी, कारण विकेटचं महत्व माहिती आहे आणि त्याहून जास्त धावांचं महत्व की या एक शॉट, 1 शॉट. यस पंच अजिम अमदुले यांचं खूप चांगलं लक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्व काही भूमिका या ठिकाणी सर्वजण चोख बजवतात. फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाहीये, फक्त एकच धावे ऍड केली जाईल आणि गवळी सर आता 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, कारण या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण असा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे आणि आम्ही जो अनुमान लागावा लागतो की नक्कीच की संघर्ष बघायला, आतापर्यंत संघर्ष बघायला मिळेल. 6 चेंडू आणि 10 धावा. आपण पाहू शकतोय सर्व प्रेक्षक स्टँडमध्ये आमचे मायबाप प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. कैलासवासी जितेश नाईक गॅलरी, त्यानंतर स्वर्गीय बजरंग नाईक गॅलरी, त्यानंतर आपण पाहू शकता स्क्रीनवर के ट्रॉफी 2021 स्टँड. खूप प्रेक्षक मनमुराद आनंद या लुटतायत आणि कुठेतरी नाराज झाले होते, निराश झाले होते. रविवारचा दिवस आहे, रविवारचा दिवस देखील घरी बसायला लागेल की काय हा प्रश्न होता, पण त्यानंतर कुठेतरी वरुण राजा देखील कुठेतरी प्रसन्न झालेला आहे, सूर्यनारायण प्रसन्न झालेला आहे आणि तुमच्या आमचा आवडता खेळ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चालू झाला आहे. अगदी बरोबर पाहू शकता आपण स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील स्टँड. प्रेक्षकांची खास बसण्याची व्यवस्था या ठिकाणी, जे स्टँड आहेत खचाखच भरले आहेत. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. आज खरं तर सेंट्रल पब्लिक स्कूल आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत. आपण जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. हे स्टँड आपण पाहू शकता स्वर्गीय बजरंग नाईक व स्वर्गीय युवराज नाईक स्टँड. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक बघायला मिळतात आणि संडे आहे आणि विशेष म्हणजे आज लख सूर्यप्रकाश, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आणि 3 दिवस कुठेतरी थोडेसे प्रेक्षक निराश झाले होते. ते पाहू शकता आपण. कैलासवासी जितेश नाईक गॅलरी खचाखच भरलेलं आहे, जागा नाही त्या ठिकाणी पूर्णपणे. आणि आपण श्री महेंद्र द्वारकानाथ पाटील विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत खारबावचे आणि पाहू शकता प्रताप मारुती पाटील भिवंडी तालुका न्यू 40चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यानंतर माननीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळ्या मामा, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे. आणि हे पाहू शकता प्रफुल्लजी खंडागळे, जे अध्यक्ष विधानसभा भिवंडी ग्रामीण युवा मोर्चा भाजपा. माननीय श्री उमेशजी मोकादम, समाजसेवक पाये, यांच्याकडनं शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर कुमार सुमित सुरेश म्हात्रे, युवा नेते, उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली. त्यानंतर माननीय श्री मनीषजी म्हात्रे, माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली, यांचा बॅनर आपण पाहू शकता. के ट्रॉफीला शुभेच्छा देणारा. तर माननीय श्री राजेशजी पाटील, समाजसेवक गुंदवली, आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ रोशनी राजेश पाटील या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत गुंदवलीच्या. त्यानंतर नितीश बाळा पाटील, हे एक युवा नेते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. रणजित कुमार अँड कंपनीचे प्रोपरायटर आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खारबावचे आहेत नितीश बाळा पाटील, बाळाशेठ. त्यानंतर प्रवेश देवळीकर याला पाहू शकता, आमचे सहकारी समालोचक आणि BCAचे विद्यमान सदस्य. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती, त्यातल्या त्यात 4थ्या षटकातला पहिला बॉल जातोय डॉट. आणि आता समीकरण काय आहे तर 5 बॉल 10 धावांची गरज. बघा, लोक सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. जर तुम्हाला या ठिकाणी चमकायचं असेल तर तसा खेळ चांगला करावा लागेल, स्वतःची झीज करावी लागेल आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. 5 बॉल 10. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला आणि सीमारेषेच्या अलीकडे हा झेल कंप्लीट केला जातोय आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला बसत अजून एक आद्रा. समीकरण आहे 4 बॉल 10. आपण रिप्लेमध्ये बघितलं, चेंडू हा मिड ऑफच्या वरून फटका खेळला होता आणि राहुलला माहिती होतं कदाचित कॅच सोडला तर मॅच सोडावी लागेल. काय झेल घेते राहुल याने, अप्रतिम झेल घेतलेला. आणि मला वाटतं हा जो सामना आहे आता मात्र ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा सामना राहिलेला नाही आहे. त्यांनी खरं तर डोळे बंद केलेले बरे. आमचे सिद्दीक बाबे सर नेहमीच म्हणतात ना की कमजोर दिल वाले अपने आंखों पे पर्दा डाल लो.
आणि आता 4 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. एक मोठा फटका गवळी सर, एक मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो आणि सामना अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या बाजूने झुकू शकतो जर त्याच्या गोष्टी आहेत. आणि तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. आणि आता पाहूया 4 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना कुठला संघ जिकरीचे प्रयत्न करतोय. दोन्ही संघ तर मात्र प्रयत्नशील राहिलेले आहेत आतापर्यंत. 4 बॉल 10 धावांची गरज. यावेळेस फटका हवेत आहे. लॉंग ऑनला उज्ज्वल झेल खाली येतोय आणि हा झेल कंप्लीट केला जातोय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट डाऊन होत आहेत अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे. 3 बॉलमध्ये 10 धावांची गरज. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. उज्ज्वल त्या ठिकाणी लॉंग ऑनला होता आणि अप्रतिम झेल, अगदी स्वतःला संतुलित केला. आपण सीमारेषेच्या बाहेर नाहीये बघितलं आणि झेल घेतल्या. आता मात्र विकेट हॅट्रिकवर सुद्धा आलेला आहे घनश्याम. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. वाढण्याआधी रुजावं लागते आणि चमकण्याआधी झिजावं लागते. आणि आता मात्र मी म्हणालो होतो या अगोदर देखील, जर तुम्हाला चमकायचं असेल तर स्वतःला झिजावं लागेल. आपल्या संघाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तसा खेळ करावा लागेल. आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी तसा खेळ या दोन्ही संघाला करावा लागणार आहे. दोन्ही सिच्युएशन दोन्ही संघांच्या बाबतीमध्ये समतोल राखून असलेले आहे. 3 बॉल 10 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय अजित. गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार. घनश्याम ऑन अ हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होतोय. घनश्याम या स्पर्धेतली हॅट्रिक पूर्ण करेल का आणि आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशनमध्ये घेऊन जाईल का. यावेळेस आज शकील कोटी सर आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलची खूण करतायत. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. 3 बॉलमध्ये गरज आहे 9 धावांची. एक धाव गवळी सर महत्वाची आहे. वाईडची असू द्या सिंगल असू द्या पण धाव महत्वाची आहे दोन्ही उभय संघासाठी. नाही अगदी बरोबर, कारण जेव्हा चेसिंगचा प्रश्न येतोय, कंपल्सरी चेसिंग असतं, तेव्हा एक धाव फार महत्वाची असते. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. भावेश सुनील पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीण यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांना प्लीज विनंती करतो स्टेजवर यायचे प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. गुडलँड बॉल होता, खूप चांगला पिक केला. या ठिकाणी उज्ज्वल आहे. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होत नाही आहेत कारण खूप चांगली या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये गरज आहे 8 धावांची. 2 बॉल 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना कुठल्याही संघाने जिंकला त्यांच्या पाठीराख्याने मैदानात जायचं नाहीये. एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. कुठल्याही पाठीराख्याने मैदानात जायचं नाहीये. मात्र आपण हस्तांदोलन करण्यासाठी खेळाडू मैदानात जातील. 2 बॉल 8 धावांची गरज. ओहो यावेळेस मात्र कुठेतरी फुटकीचा फटका निवडला आहे. बैठक शॉट खेळायचा होता पण त्रिफळा चित स्वरूपात बाद होता आणि आता मात्र सिच्युएशन अंडर कंट्रोल आयदेवी वडूनकर संघाच्या. 1 बॉल 8 धावांची गरज. यस दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आहे म्हणजे BCAचे माझे अध्यक्ष तसेच ज्यांनी क्रिकेटला की नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवला योगीजी भोईर आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर गुंदवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्ट क्रिकेटर व सचिव आहेत BCAचे आणि त्यांच्याच सहभागी होती ह्या गुंदवली गावच्या विद्यमान सरपंच आहेत ॲडव्होकेट राजेशजी पाटील. आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच दिनेशजी पाटील जे खजिनदार आहेत BCAचे, आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. सर्व मान्यवर पाहुण्यांना आम्ही नम्र विनंती करतोय कारण तुमची खूप चांगल्या पद्धतीने असोसिएशन वर्क करते आणि तुमची खूप चांगली देखरेख या भिवंडी परिसरावर आहे म्हणून भिवंडीचं क्रिकेट मात्र कुठेतरी एक चांगली प्रगती करते. सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय की प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचं. एका बॉलमध्ये 8 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन ऑर ऑफ. लेट्स सी नेक्स्ट बॉल. 1 बॉल 8 धावांची गरज. यावे अशा पद्धतीने आई देवी वडूनवकर संघाने विजय प्राप्त केलेला आहे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला मात्र पराभूत होऊ लागते. हाडलक अष्टविनायक ठाकूरपाडा आणि पुढच्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा आई देवी वडूनवकर. थँक्यू.
विक्टोरिया स्पोर्ट्स आणि अमन स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने बॉल चेक करून घ्या अगोदर प्लीज. आमच्या आयोजकांशी भेट घेऊन विक्टोरिया स्पोर्ट्स आणि अमन स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने बॉल चेक करून घ्यायचा. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे घनश्याम, ज्याने 3 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले आहेत. तर घनश्यामला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि विनंती करतो मी डॉक्टर गवळी सरांना की तुम्ही यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्सची जबाबदारी स्वीकारायची. धन्यवाद. धन्यवाद मनीष. घनश्याम प्लीज कम फॉरवर्ड. काय गोलंदाजी केली आहे, अगदी अंतिम षटक 10 धावांची आवश्यकता असताना 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले आणि सामन्याला काळाटणी मिळवली आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. आपण पाहू शकता दोन्ही संघातील गेलो हस्तांदोलन करताना हेच फार महत्त्वाचं आहे की डिसिप्लिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. यस, योगेशजी भोईर जे BCAचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटला एक नवी दिशा आणि नवा मार्ग सुद्धा त्याने दिलेला आहे. BCAच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट राजेश पाटील हे सुद्धा सचिव आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या गुंदवले गावच्या विद्यमान सरपंच आहेत. आपणही मान्यवर कक्षामध्येच आहेत. त्याचबरोबर दिनेश पाटील वन ऑफ द बेस्ट ओपनर बॅट्समन विथ आणि दापोडे आणि ते खजिनदार आहेत. आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस, योगेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते मॅनचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. घनश्याम यास आम्ही तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे. आमचे तिन्ही जे मान्यवर आहेत आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. घनश्याम आपण यायचं आहे. घनश्याम आपण यायचं कारण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो दिला जाणार आहे आपला ओपिनियन द्यावं लागेल. घनश्याम, एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की मी तर म्हणतो की फलंदाजांनी फारशी काही कामगिरी केलेली नाही. आपण बघितलं योगेशची कामगिरी सोडली तर कुठेतरी एक हाराकिरी झाली होती फलंदाजी करताना, कारण योगेशने एक चांगली फलंदाजी केली होती. तर मी असं म्हणेन की फलंदाजांनी जे गमावलं ते मात्र गोलंदाजांनी कमावलं. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता होती. चेंडू सोपवला. काय मनात आलं होतं? काय नाही, मला विश्वास होता. मागच्या वेळी पण टिटवालेला 6 बॉल 11 रन पाहिजे होते, तेव्हा पण नाही दिले. आणि पोगावला पण रातच्या राऊंडला 6 बॉल 14 पाहिजे, मी बिना बॉलच्या 8 धावा दिल्या होत्या आणि 6 बॉलला 6 नाही काढून दिल्या. त्यांनी विश्वास होता टीमचा आणि मला ओव्हर दिला. घनश्याम, गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे, मात्र फलंदाजीला सूर गवसलेला नाही. फक्त योगेशने एक चांगली फलंदाजी केली होती. तर यानंतर जो सामना जो असेल यामध्ये काय फलंदाजीमध्ये बदल करण्यात येईल, फलंदाजीच्या क्रममध्ये किंवा काही खेळाडूंच्या बदल करण्यात येईल? नाही, सेम टीम राहणार सगळी. आणि हा जो विजय संपादित केलेला आहे, कारण सिंहाचा वाटा उचललेला आहे, शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे, हा विजय कुणासाठी समर्पित करणार आहे? पूर्ण गावासाठी. तर मित्रांनो, हा होता घनश्याम ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि जो विजय साकार केला आईदेवी वडुनगर संघाचा, त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. घनश्याम, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर मी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनीष पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप चांगली मॅच, प्रेक्षकांना आनंद देणारी, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारी ठरलेली आहे. तर आता कुठलाच वेळ वाया न घालवता मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला तिसरा सामना स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजेच अमन स्पोर्ट्स विपक्ष BCAचे अध्यक्ष सुभाजी ठाकरे. आपणास विनंती असणारे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला अमन स्पोर्ट्स, आपण लगेचच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. मी नम्र विनंती करतोय, कारण आता 3 दिवसांचा ब्रेक लागल्यानंतर आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळतोय. तर त्यानंतर क्रिकेट हे मात्र अविरतपणे सुरू राहावं आमची प्रामाणिक इच्छा आहे. जे प्रेक्षक कुठेतरी वातावरणावर नाराज झाले होते त्यांना कुठेतरी आनंद देण्यासाठी आम्ही कटिबद्ध या ठिकाणी राहिलेलो आहोत. आणि तुमच्या माध्यमातून जर सर खेळ चांगला राहिला, ट्विस्ट आणणारा, रंगत वाढवणारा जर खेळ राहिला तर प्रेक्षक देखील त्या 3 दिवसांना विसरून जाईल. आणि त्यामुळे मी विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये फक्त क्रिकेट चालू राहिलं पाहिजे. चला अमन स्पोर्ट्स, जास्त वेळ घेऊ नका. 4 ओव्हरची मॅच असेल, ज्यामध्ये पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला तैनात करायचे आहेत. नॉन पॉवर प्ले षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत तैनात करायचे आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी असणार आहे. कुठल्या वेळेला, चला बॅट्समनने मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज. विक्टोरिया,
दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही वेळेला जर बॉल फुटला तर त्या बॉलवर विकेट मिळाले असेल तर विकेट, षटकार आला असेल षटकार, जे त्या बॉलवर आलं असेल ते मात्र त्या संघाला दिलं जाईल. या सर्व गोष्टी, महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, कारण कुठल्याच वादाची अपेक्षा आम्ही ठेवत नाही आहोत. आपण पाहतायत के ट्रॉफी 2021चं हे भव्य दिव्य नियोजन, दिवस रात्र फॉर्मॅट. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. या ठिकाणी अमन स्पोर्ट्सचा आलेला आहे, अमन स्पोर्ट्सचा आलेला आहे. मी विनंती करतो विक्टोरिया स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू, नाहीतर बॉल टाकल्यानंतर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. बघा, आयोजक स्ट्रॉंग असलेच पाहिजे, आम्ही त्या विचारसरणीचे आहोत, जेणेकरून क्रिकेटचा जो हा खेळ आहे तो शिस्तीच्या वातावरणात खेळला गेला पाहिजे. म्हणून विनंती करतोय, पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर जर तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे आला नाही तर मात्र तुम्हाला, ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू नसेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी डिरेक्टली घोषित केली जाईल. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे. चला, विक्टोरिया संघाचा 12वा खेळाडू अजून नाही आलाय. ही आमची शेवटची सूचना विक्टोरिया स्पोर्ट्स टीमला असणार आहे. भिवंडीचे जे नियम आहेत त्या नियमांना अनुसरून तुमचा खेळ झाला पाहिजे, कारण नाही जर आलात तर 2 धावांची पेनल्टी. हा आमचा शेवटचा ऑफिशियल कॉज. पंचांनी मॅच ऑन करायची आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी